पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत जी लिपिक त्याचबरोबर शिपाई पदासाठीची 356 जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। याची परीक्षा पूर्ण झाली असून लवकरच परीक्षेची उत्तर तालिका त्याचबरोबर निकाल 90 गुणांपैकी उमेदवार जे मुलाखतीसाठी पात्र ठरतील त्या उमेदवारांचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल। तर आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण कट ऑफ जे आहे या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी 90 गुणांपैकी किती गुणांची आवश्यकता आहे, पेपरची काठिण्य पातळी कशी होती, एका जी पद आहे एका कॅन्डिडेटसाठी किती उमेदवारांमध्ये कॉम्पिटिशन स्पर्धा होती, या संदर्भात विस्तारित माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर या पद्धतीने पाहू शकता ही जी पदभरती प्रक्रिया आहे पुणे जिल्हा PDCC बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती कट ऑफ हा किती लागू शकतो। तर यामध्ये पाहू शकता एकूण किती मुलांनी पेपर दिला हे पहिल्यांदा चेक करणं आवश्यक आहे। तर एकूण ज्या जागा होत्या 356 जागा 2021-22 मध्ये ही जाहिरात देण्यात आली होती आणि 2025 मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे। तर एकूण जागा ह्या 356 होत्या आणि ज्यासाठी अंदाजित 10,000 पेक्षा जास्त मुलांनी पेपर दिला आहे। म्हणजेच पाहू शकता एका जागेसाठी स्पर्धा ही 30+ मुलांची असेल, म्हणजे एका जागेसाठी 30 ते 32 उमेदवार स्पर्धेमध्ये असणार आहेत परीक्षेसाठीच्या, यामध्ये एका पदासाठी असतील। त्याच्यानंतर पेपरची जी काठिण्य पातळी आहे ही पेपरची काठिण्य पातळी कशी होती या संदर्भात सुद्धा जाणून घेऊयात। पेपरचा जो पॅटर्न आहे पेपरचा पॅटर्न आपण चेक केल्यावर पेपर हा सोपा नव्हता। पाहू शकता काठिण्य पातळी मध्यम ते कठीण लेवलची होती, म्हणजे उमेदवाराला जे मार्क्स आहेत 40 ते 60 या दरम्यान बहुतांश उमेदवार आहेत, यामुळे पेपरची काठिण्य पातळी हार्ड लेवलची होती, मध्यम ते हार्ड लेवलचा पेपर होता, त्याच्यामुळे मार्क्स जे आहेत हे कमी आलेले आहेत। आता निवड पद्धत कशी आहे RDCC किंवा DCC बँकेची, तर या अगोदर पाहू शकता रायगड जिल्हा झाले, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा झाले, धुळे जिल्हा, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा झाले, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तर यांच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत पेपरचा पॅटर्न असा आहे 90-10 म्हणजे 90 गुणांची यामध्ये परीक्षा होते आणि 10 गुणांसाठीची मुलाखत या पद्धतीने घेतली जाते। 90-10चा जो पॅटर्न आहे हा राबवला जातो। तर 10 गुणांच्या मुलाखतीमध्ये 5 गुणांची लेखी असते, 5 गुणांची यामध्ये मुलाखत जी आहे घेतली जाते आणि 5 गुणांसाठी कागदपत्र पडताळणीसाठी हे गुण दिले जातात। तर DCC बँक भरती परीक्षा जो पॅटर्न आहे 90 गुणांचा पेपर आणि 10 गुणांची मुलाखत, त्यामध्ये एकूण 5 गुण शैक्षणिक पात्रतेसाठी असतात। आता तुम्हाला या व्हिडिओ सेशनमधला अत्यंत महत्त्वाचा सेक्शन आहे की मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी किती गुण घ्यावे लागतील आणि सेफ स्कोअर हा कसा असेल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलाखतीसाठी एकाच 3 या प्रमाणात मुले घेतली जातील, कॅन्डिडेट जे आहे हे सिलेक्ट केले जातील। एका जागेसाठी पाहू शकता एकूण 356 जागा आहेत, म्हणजे एका जागेसाठी 1100 ते 1200 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल। यामध्ये 356 जागांसाठी एकाच 3 या प्रमाणात। आता या मुलाखतीसाठीच्या पात्रता यादीत येण्यासाठी तुम्हाला किती गुण घेणं आवश्यक आहे, तर या ठिकाणी पाहू शकता 51 ते 55 दरम्यान तुम्हाला जर गुण असतील यामध्ये, तर 70% तुमचे चान्सेस बनतील मुलाखत पात्रता यादीमध्ये येण्यासाठीचे। 55 ते 60 गुण असतील तर 85% तुमचं चान्सेस जे आहे हे बनतील। त्याच्यानंतर 60 ते 65 गुण असतील तर यामध्ये 95%नी तुमचे चान्सेस आहेत की तुमची मुलाखत पात्रता यादीमध्ये नाव येईल, आणि 65पेक्षा जास्त असतील 90पेक्षा तर 100% तुमचं सिलेक्शन म्हणजे मुलाखत पात्रता यादीमध्ये नाव येईल। त्याच्यानंतर तुमची जी मुलाखत होईल त्यामध्ये तुम्हाला गुणांच्या आधारे सिलेक्शन हे दिलं जाईल। आता 45 ते 50 मार्क्स असणाऱ्या उमेदवारांना 50% खूपच कमी संधी असणार आहे, आणि 45पेक्षा कमी गुण असतील हे उमेदवार हे जे असतील यामध्ये कॅन्डिडेट हे जवळजवळ अपात्र ठरतील। पाहू शकता 90 गुणांपैकी 45पेक्षा कमी असणारे डायरेक्टली अपात्र ठरतील, त्यांना कोणत्याही पद्धतीने संधी मिळणार नाही आहे। तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे PDCC बँकसाठीचा कट ऑफ तुम्हाला 60 ते 65 किंवा पाहू शकता 50च्या पुढे जर गुण असतील तर तुमचे निवडणूक जी आहे याच्यामध्ये पाहू शकता जे निवड होण्याचे चान्सेस हे जास्त असतील, मुलाखत पात्रता यादीमध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतील, आणि त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता जितकी जास्त असेल त्याचबरोबर तुमची जी यामध्ये जी मुलाखत आहे
ही मुलाखतीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने प्रश्नांची उत्तर देताय यावर आधारितचे 10 गुण आहेत. त्या 10 गुणांपैकी तुम्हाला सिलेक्शन होण्याचे हे चान्सेस अशा पद्धतीने असणार आहेत. अशा पद्धतीने ही कट ऑफ वैयक्तिकरित्या मी सांगितली आहे. यामध्ये पाहू शकता तुम्ही परीक्षा दिलेली आहे, पेपरमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने गुण प्राप्त होत आहेत, तुमची काठिण्य पातळी तुम्हाला माहीत आहे. त्याची कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता की तुम्हाला किती गुण प्राप्त झाले आहेत, जेणेकरून आपल्याला एक्झॅक्ट अंदाज येईल की कट ऑफ जी आहे ही कशा पद्धतीने लागण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.